आणि आजच्या मोठ्या बातम्या आपण पाहूया। मनसेकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू। राज ठाकरेंकडून प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरुवात। मनसे निरीक्षकांनी जिल्हानिहाय अहवाल राज ठाकरे यांना दिला। लाडकी बहीण योजनेसाठी कुणी पैसे मागितले तर याद राखा, अजित पवारांचा थेट इशारा। ऑगस्टमध्ये फॉर्म भरला तर योजनेचे पैसे जुलैपासून मिळणार, अजित पवार यांची माहिती। उद्धव ठाकरे 4 ऑगस्टला दिल्ली दौऱ्यावर। उद्धव ठाकरे इंडिया आघाडीमधील नेत्यांच्या भेटीगाठी घेणार। वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। शेतकऱ्यांना धमकावल्याच्या आरोपामध्ये मनोरमा खेडकर सध्या अटकेत। जनतेने आपल्याला संसदेमध्ये देशासाठी पाठवलंय, पक्षासाठी नाही तर देशासाठी लढूया, सर्वपक्षीय खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन। यंदा बजेट 5 वर्षांच्या कार्यकाळाची दिशा ठरवेल, जी गॅरंटी देत आलोय ती पूर्ण करणार, संसद भवनामधून पंतप्रधान मोदींचं विधान। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात आता सरकारी कर्मचाऱ्यांनाही सहभागी होता येणार। 58 वर्षापासून सरकारी कर्मचाऱ्यांवर आरएसएसच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यावर बंदी होती। 9 जुलैला केंद्र सरकारने नोटिफिकेशन काढत घेतला निर्णय। विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर सध्या कुठलीही कारवाई नाही। आगामी निवडणुकांमध्ये तिकीट नाकारलं जाण्याची मात्र शक्यता। उद्या दिल्लीमधील काँग्रेसच्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा होणार। नगर परिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुका अतिवृष्टीमुळे पुढे ढकला। चंद्रशेखर बावनकुळे यांची राज्य निवडणूक आयोगाला विनंती।